नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, NPS 60% रिफंड अमाऊंटवर इन्कम टॅक्स किती लागेल ही कमेंट बॉक्स मधली एक त्या ठिकाणी हा प्रश्न तुमच्या पुढे आता आपण एक्सप्लेन करणार आहोत. मित्रांनो, हा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण NPS स्कीम मध्ये जर आपण पेन्शन स्वीकारली आणि भविष्यात जर समजा आपल्याला एक लमसम अमाऊंट या ठिकाणी जर मिळाली तर त्यावेळेस टॅक्स लागेल का? सपोज जर त्यावेळेस जर समजा आपल्याला 1 कोटी आपली इन्व्हेस्टमेंट असली, आकडे सर्व अंदाजित आहेत, आणि 60 लाख रुपयापर्यंत जर अमाऊंट आपल्याला मिळाली तर प्रचलित दरानुसार जर 60% अमाऊंटला जर 30% जर इन्कम टॅक्स द्यावा लागला तर 18 म्हणजे जवळपास 18 लाख रुपये टॅक्स आणि त्यावरचा सरचार्ज. म्हणजे मित्रांनो, बरीचशी रक्कम आपली इन्कम टॅक्स मध्ये जाऊ शकते का, असा प्रश्न आपल्या व्ह्युअर्सना या ठिकाणी पडलेला आहे. तर मित्रांनो, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर बघा मित्रांनो, सद्यस्थितीत जुनी आयकर प्रणाली आणि नवीन आयकर प्रणाली या दोन प्रणालीमध्ये टॅक्सचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करत असतो. तर आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे, तर वार्षिक उत्पन्न म्हणजे बेसिक, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता या बाबीसोबतच इतर कुठले ॲरियस असतील, मेडिकल बिल असतील, हे मिळून अधिक शासनाचा जो 14% एनपीचा त्या ठिकाणी शेअर शासन देते त्याचं सुद्धा एकूण उत्पन्नामध्ये समावेश यावेळेस होतो. तर या सर्व मिळून आपलं होतं मित्रांनो वार्षिक उत्पन्न. तर हे वार्षिक उत्पन्न दोन्ही कर प्रणालीत सारख्या प्रमाणात पकडलं जातं, आणि जुन्या कर प्रणालीत मात्र त्या ठिकाणी आयकराच्या सवलती असतात, कपातीच्या काही प्रमाणात सवलती मिळतात, परंतु नवीन कर प्रणालीत मात्र वजावटीच्या कुठल्याही प्रकारच्या सवलती नसतात. तर आपलं जे 10% आपण दिलेलं शेअर आहे आणि 14% जो गव्हर्नमेंटचा शेअर आहे, या बाबतीत मात्र जुन्या कर प्रणालीमध्ये सेक्शन 80CC-D1, 80CC-D1B आणि अंडर सेशन त्या ठिकाणी 80CC-D2 या अंतर्गत आपल्याला जुन्या कर प्रणालीमध्ये या NPS अमाऊंटची सवलत आपल्याला मिळते. तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की ह्या गोष्टी आपण दरवर्षी आपण इन्कम टॅक्सला त्या ठिकाणी दाखवत असतो व त्याच्या सवलती या ठिकाणी घेत असतो. तर मग आता प्रश्न पुन्हा कायम राहिला, की हे वार्षिक जर आपण त्या ठिकाणी दाखवत आहे, तर मग ज्यावेळेस 60% अमाऊंट आपल्याला मिळणार सेवानिवृत्तीच्या वेळेस, त्यावर किती टॅक्स लागेल? तर बघा मित्रांनो, एक त्या ठिकाणी एक्झाम्प्टेड इन्कम ही सवलत त्या ठिकाणी सेक्शन 10 नुसार त्या ठिकाणी मिळत असते. एक्झाम्प्टेड इन्कम, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आयकरात पकडत नाही, ही सुविधा या ठिकाणी आपल्याला शासनाच्या वतीनं इन्कम टॅक्सच्या बाबतीत मिळते. तर मग असे कोणते घटक आहेत की ज्यांचा आपल्या उत्पन्नामध्ये समावेश होत नाही? तर बघा, ज्यामध्ये आहे मित्रांनो ग्रॅज्युटी. जे जुनी पेन्शन धारक आहेत या मंडळींना जी ग्रॅज्युटी मिळते, तर सेक्शन 10(10) नुसार त्यांना ग्रॅज्युटी आयकरास पात्र त्या ठिकाणी होत नाही. सोबतच कमिटेड व्हॅल्यू ऑफ पेन्शन, या ठिकाणी कमिटेड व्हॅल्यू म्हणजे जी पेन्शन विक्री करतो आपण जुन्या पेन्शनमध्ये 1/3 एवढी पेन्शन विक्री करतो, तिची जी अमाऊंट लमसम मिळते ती सुद्धा आयकराला त्या ठिकाणी पकडत नाहीत सेक्शन 10(10)A नुसार. आणखी जर पाहायचं झालं मित्रांनो, तर लिव्ह इनकॅशमेंट म्हणजे ज्याला अर्जित रजा रोखीकरण, हा लाभ बऱ्याच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी असतो. हे अर्जित रजा रोखीकरण झालं, त्याची जी रक्कम आपल्याला मिळते ती सुद्धा 10(10)AA नुसार या ठिकाणी आपल्याला रिलीफ असतो. ती एक्झाम्प्टेड हे इन्कम या ठिकाणी पकडलं जातं. सोबतच मित्रांनो प्रोव्हिडंट फंड, GPF ची जी लमसम अमाऊंट मिळते सेवानिवृत्तीच्या वेळेस, ती सुद्धा 10(12)A नुसार त्या ठिकाणी एक्झाम्प्टेड केली जाते, म्हणजे ती त्या इन्कम टॅक्ससाठी ग्राह्य धरण्यात येत नाही, याची एक सवलत या ठिकाणी मिळते. मग आपला प्रश्न जो हा आहे की आपल्याला NPS मधून सेवानिवृत्तीच्या वेळेस जी 60% अमाऊंट आपल्याला मिळणार आहे, तिला आपल्याला टॅक्स लागेल की सवलत मिळेल? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या की NPS जी अमाऊंट आपल्याला 60% त्या ठिकाणी आपल्या जमा अमाऊंटच्या मिळणार आहे, त्याला सेक्शन 10(12)A नुसार सवलत मिळणार आहे. हे उत्पन्न एक्झेम्प्टेड असणार आहे. म्हणजेच काय, तर या उत्पन्नावर कोणत्याच प्रकारचा टॅक्स शासन आपल्याकडून कोणत्याच प्रकारचा आयकर घेणार नाहीये. ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. याच पद्धतीने विविध प्रश्नाचे NPS पेन्शन स्कीम, UPS पेन्शन स्कीम याचे व्हिडिओ मी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.